नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरला आपण राष्ट्रवादाचे घटक याबरोबरच पुरोगामी राष्ट्रवाद आणि प्रतिगामी राष्ट्रवाद या संदर्भात आपण अभ्यास केलेला आहे। आजच्या या लेक्चरला आपण राष्ट्रवादाचे गुण आणि दोष या प्रश्नाचा आपण सविस्तर आढावा घेणार आहोत। राष्ट्रवादाचे जसे गुण आहे किंवा काही फायदे झालेले आहे, त्याचप्रमाणे काही नुकसान किंवा काही दोष पण आहे। यामध्ये राष्ट्रप्रेमाच्या भावनेचा विकास हा पहिला गुण राष्ट्रवादाच्या निर्मितीमुळे समाजाला मिळालेला आहे किंवा लाभलेला आहे। म्हणजे राष्ट्रवादाच्या जडणघडणीमुळे किंवा राष्ट्रवादाच्या निर्मितीमुळे व्यक्तीच्या मनामध्ये किंवा नागरिकांच्या मनामध्ये आपल्या देशाबद्दल एक प्रेमाची भावना विकसित होत असते। त्या व्यक्तीला आपल्या देशाबद्दल आत्मीयता वाटत असते, त्याच्यामुळे त्याच्या मनात हा विचार येतो की हा देश माझा आहे, या देशावर माझं प्रेम असलं पाहिजे किंवा प्रेम आहे। अशा प्रकारची ही भावना, राष्ट्रप्रेमाची भावना या राष्ट्रवादाच्या जडणघडणीमुळे निर्माण होत असते। त्याचबरोबर मातृभूमीविषयी प्रेमाची भावना निर्माण होते। तो ज्या भूमीमध्ये राहतो, ज्या प्रांतामध्ये राहत असेल, त्या प्रांताविषयी सुद्धा एक आत्मीयतेची आणि प्रेमाची भावना या राष्ट्रवादी भावनेच्या निर्मितीमुळेच किंवा त्या राष्ट्रवादी भावनेच्या विकासामुळे ही दिसून येत असते। त्यामुळे पारतंत्र्यामध्ये जर एखादं राष्ट्र असेल तर त्या पारतंत्र्यातील राष्ट्राला स्वतंत्र करण्यासाठी हीच भावना उद्युक्त करत असते एक प्रकारे। या संदर्भात आपण भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा अनेक वेळा उदाहरणही दिलेलं आहे की भारतावरती जवळजवळ 150 वर्ष इंग्रजांचं राज्य होतं। भारतीय जनतेच्या मनामध्ये किंवा भारतातील नागरिकांच्या मनामध्ये ज्यावेळेस राष्ट्रवादी भावनेची निर्मिती झाली, त्यावेळेस ते स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करायला लागले होते। त्यांनी ती सुरुवात केली, स्वातंत्र्य चळवळीमध्ये त्यांनी उडी घेतली। त्यांना आपल्या मातृभूमीविषयी आत्मीयता वाटायला लागली। म्हणजे त्यापूर्वीही ती होती, पण ती प्रादेशिक स्वरूपाची होती। म्हणजे दख्खनचा प्रदेश असेल, उत्तर भारतीयांची अस्मिता असेल, कदाचित ती सीमित लोक आपल्या राज्यापुरती असेल, आपल्या राजाप्रती निष्ठा असेल, परंतु राष्ट्रवादाच्या भावनेमुळे या नागरिकांच्या मनामध्ये हिमालयापासून तर कन्याकुमारीपर्यंत ही सगळी मातृभूमी माझी आहे, हा माझा देश आहे, अशा प्रकारची एक राष्ट्रनिष्ठा, राष्ट्रीय प्रेम, मातृभूमीविषयी आपुलकी ही या राष्ट्रवादी भावनेच्या निर्मितीमुळे किंवा राष्ट्रवादी भावनेच्या वाढीमुळे, विकासामुळे ही निर्माण झाल्याचे आपल्याला दिसून येते। म्हणून या राष्ट्रवादी भावनेचा ज्यावेळेस विकास होतो, त्यावेळेस त्या नागरिकांच्या मनामध्ये राष्ट्रप्रेमाच्या भावनेचा निश्चितपणे विकास होतो। हे पहिलं अतिशय महत्वाचा गुण या राष्ट्रवादी भावनेचा तो आहे किंवा राष्ट्रवादाचा तो आहे। त्यानंतर दुसरा गुण आहे सामाजिक एकतेचा विकास किंवा सामाजिक एकतेच्या भावनेचा विकास होत असतो। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कदाचित माहिती असेलच, म्हणजे आहेच की भारतामध्ये असंख्य जाती व्यवस्था आहे, समाजामध्ये प्रचंड प्रमाणात विषमता आहे, वेगवेगळे धर्म आहे, वेगवेगळ्या भाषा आहे। म्हणजे विषमतेच्या बाबतीमध्ये भारतामध्ये जेवढी विषमता असेल तितकी क्वचितच जगभरातील इतर राष्ट्रांमध्ये असणार आहे। तरी सुद्धा आपण भारतीय आहोत ही जी भावना निर्माण झालेली आहे प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये, प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये, या भावनेच्या मुळाशी राष्ट्रवाद आहे। म्हणजे जरी वेगवेगळ्या विषमता असतील, सामाजिक सलोख्याचं वातावरण थोडंसं डिस्टर्ब होत असेल जाती व्यवस्थेमुळे, या विषमतेमुळे, तरी सुद्धा या राष्ट्रवादी भावना निर्माण झाल्यामुळे समाजामध्ये एकतेची भावना निर्माण झालेली आहे। नाहीतर हिंदू धर्म आहे, हिंदू धर्मामध्ये असंख्य संप्रदाय आहेत, हजारोनी जाती आहेत, यांच्यामध्ये एकता नाहीये।
मुस्लिम धर्म असेल, हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये धार्मिक एकता नाहीये. जे वरवर आपल्याला बऱ्याच वेळेस एकता दिसून येत असेल, परंतु जुन्या काळी ही प्रचंड प्रमाणामध्ये विषमता होती किंवा चातुर्वर्ण्य व्यवस्था होती भारतामध्ये, हिंदू धर्मामध्ये. या सगळ्या व्यवस्था किंवा हे सगळ्या रूढी परंपरा असतील, तर ह्या सगळ्या विषमता असल्यामुळे त्यांच्यामध्ये एकता निर्माण करण्याला राष्ट्रवाद फायदेशीर ठरलेला आहे. म्हणजे भारतीय नागरिकांच्या मनामध्ये राष्ट्रवादी भावनेचा विकास झाल्यामुळे सामाजिक एकतेच्या भावनेचा इथं विकास इथं झालेला आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे किंवा तिसरा गुण आहे की राष्ट्रीय विकासाला चालना मिळत असते. राष्ट्रवादाच्या भावनेचा विकास झाल्यानंतर राष्ट्रीय विकासाला सुद्धा चालना मिळताना दिसते. जे राष्ट्रवाद आपल्या लोकांना संघटित करण्याचे महत्वाचे काम करत असतो. अशा संघटित झालेल्या लोकांमध्ये आपल्या राष्ट्राची सर्वच क्षेत्रामध्ये प्रगती झाली पाहिजे, आपल्या राष्ट्राची सर्वांगीण पातळीवरती उन्नती झाली पाहिजे, आपल्या राष्ट्राचं दरडोई उत्पन्न वाढलं पाहिजे, असं प्रत्येक भारतीयाला वाटत असते. त्यामुळे प्रत्येक भारतीय किंवा देशातील प्रत्येक नागरिक, म्हणजे राष्ट्रवादी ही भावना प्रत्येक देशात निर्माण झालेली आहे. त्यामुळे आपण उदाहरणादाखल भारतीय असं घेत आहोत. म्हणजे प्रत्येक देशातील आपापल्या नागरिकांमध्ये, त्या त्या देशातील त्या त्या नागरिकांमध्ये आपल्या राष्ट्राचा विकास झाला पाहिजे, आपलं राष्ट्र आर्थिक पातळीवरती उंचावलं गेलं पाहिजे, विज्ञान तंत्रज्ञानामध्ये विकसित झालं पाहिजे. अशा प्रकारचा जो काही दृष्टिकोन नागरिकांमध्ये निर्माण झालेला असतो, याला कारण राष्ट्रवाद आहे. म्हणजे राष्ट्रवादी भावना नागरिकांच्या मनामध्ये वाढीस लागली तर तो साहजिकच आहे, त्याला आपल्या राष्ट्रभूमीविषयी प्रेम निर्माण होतं. समाजामध्ये म्हणजे आपल्याच राष्ट्रातील इतर लोकांविषयी आपुलकीचं नातं त्यामध्ये निर्माण होतं. एकतेचं, सामाजिक समतेचं, सामाजिक एकतेचं भावनेचा विकास इथं होत असतो. त्याबरोबरच ती व्यक्ती राष्ट्रीय विकासासाठी सुद्धा एक प्रयत्नशील असते. स्वतःच्या विकासाबरोबर इतरांचाही विकास झाला पाहिजे आणि आपल्या समाजाचा तर होणारच आहे किंवा होईलच, त्याबरोबर राष्ट्र सुद्धा नेहमी प्रगती करेल, अशा प्रकारची एक विचार ती संबंधित व्यक्ती करत असते. त्यातून मग काही विकास जे आहे त्या विकासाला ही चालना मिळत असते. सर्वस्व जीव ओतून देऊन ती व्यक्ती आपल्या राष्ट्राला विकासासाठी एक वाहून देत असते. तर हे आहे म्हणजे राष्ट्रीय विकासाच्या हेतूने देशातील नागरिक हे आर्थिक समृद्धीसाठी आपापल्या क्षमतेनुसार प्रयत्न करत असतात, पुरेपूर प्रयत्न करत असतात. की आपण जर काम केलं, आपण जर आपल्या कर्तव्य पार पाडलं, कार्य केलं, तर आपल्या बरोबर आपला विकास होणारच आहे, पण त्याचबरोबर राष्ट्राचाही विकास होणार आहे. यासाठी ही राष्ट्रीय विकासाला एक चालना देण्याचं काम किंवा ते फायदा ह्या राष्ट्रवादी भावनेच्या वाढीमुळे होत असतो. त्यानंतर सांघिकतेच्या भावनेचा विकास होत असतो. की राष्ट्रात सहकार्याच्या भावनेचा विकास हा एक गुण आहे. की राष्ट्रवादी भावनेमुळे स्वतंत्र झालेल्या राष्ट्रामध्ये परस्पर सहकार्याची भावना निर्माण करून परस्पर सहकार्याने जगण्याची एक प्रेरणा मिळत असते. जे राष्ट्र हजारो वर्ष, शेकडो वर्ष किंवा काही कालावधी पारतंत्र्यात राहिले असेल, स्वतंत्र झाले असतील, नागरिकांना अधिकार मिळाले असतील, तर असे स्वतंत्र झालेले राष्ट्रांनी या पारतंत्र्याचं दुःख पेललेलं असतं, त्याचा त्याने तो अनुभव घेतलेला असतो. म्हणून तो इतर राष्ट्रांविषयी सुद्धा सहानुभूतीचं वातावरण त्यामध्ये निर्माण झालेलं असतं. इतर राष्ट्रांविषयी सहकार्याची भावना इथं निर्माण झालेली असते. त्याबरोबरच शिस्त, अनुशासन व सरकारसोबत सहकार्य करणे, शांतता व सुव्यवस्था, तसंच योजनाबद्ध विकासाला प्रेरणा यामुळे मिळत असते. त्याबरोबरच आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे, तर इतर राष्ट्रातील लोकांनाही स्वातंत्र्य मिळालेलं पाहिजे.
संपूर्ण मानव जातीचे जे काही हक्क आहे हे सर्व हक्क सर्वांना मिळाले पाहिजे, अशा ह्या हक्कांच्या संवर्धन आणि विकास करण्याची चालना या राष्ट्रवादी भावनेमुळे निर्माण होत असते. हीच भावना दुसऱ्या राष्ट्रांबद्दल निर्माण होत असल्यामुळे आंतरराष्ट्रीय शांतता, परस्पर सहकार्य, सह अस्तित्व, त्यातून राष्ट्रांमध्ये सहकार्याची भावना निर्माण होत असते. म्हणजे राष्ट्रवादी भावना निर्माण झालेली आहे, आपल्या हक्कांबद्दल व्यक्ती जागृत झालेली आहे, तर आपल्या बरोबरच इतर राष्ट्रातील जनतेलाही अशा प्रकारचा हक्क मिळाले पाहिजे अशी भावना व्यक्तीच्या मनामध्ये निर्माण होत असते. आणि त्यातूनच मग आंतरराष्ट्रीय वाद किंवा जागतिक शांतता, सहकार्य यासारख्या गोष्टींना निश्चितपणे चालना ही मिळत असते. त्यानंतर पुढील गुण जो आहे तो म्हणजे सांघिकतेच्या भावनेचा विकास. हा एक महत्वपूर्ण गुण या राष्ट्रवादी भावनेच्या विकासामुळे हा आपल्याला बघायला मिळतो. तर राष्ट्रवादामुळे जनतेमध्ये राजकीय भावनेचा एक विकास होत असतो. आपण सर्व एक आहोत ही जी काही भावना आहे, ही भावना व्यक्तीच्या मनामध्ये निर्माण होत असते. मग ही भावना निर्माण झाल्यामुळे जे काही अंतर्गत मतभेद असतील, मगाशी सांगितलं तुम्हाला, जशी भारतामध्ये जाती व्यवस्था होती किंवा वेगवेगळी चातुर्वर्ण्य व्यवस्था होती, अशा प्रकारची इतरही समस्या किंवा इतरही विषमता या जगभरातील इतर राष्ट्रांमध्ये सुद्धा होत्या. तर ह्या ज्या काही परस्पर सामंजस्याचा अभाव जो होता, तर तो अभाव या राष्ट्रवादाच्या विकासामुळे हा वाढीस लागत असतो. त्यातून एकता ही निर्माण होत असते. उदाहरणार्थ अमेरिकेचे जर आपण उदाहरण घेतलं तर यांच्यामध्ये इंग्रजांचं वर्चस्व असल्यामुळे किंवा इंग्रजांचं राज्य असल्यामुळे, ब्रिटिश लोकांचं राज्य असल्यामुळे त्यांच्यामध्ये सांघिकतेचा एक भावना निर्माण झालेली आहे. समान आर्थिक हितसंबंधावरती ते एकत्र आले. स्वतंत्र जे काही 13 वसाहती होत्या अमेरिकेच्या, तर त्यांच्या मनामध्ये आपण सर्व एक आहोत ही भावना निर्माण झालेली आहे. का की अमेरिकन राष्ट्रवाद तिथं वाढीस लागलेला होता. त्यामुळे त्यांच्यामधील जे काही तत्कालीन स्वरूपाचे जे काही संघर्ष असतील ते संघर्ष त्यांनी दूर ठेवले. जे मतभेद असतील, छोटे छोटे मतभेद असतील, लहान लहान स्वरूपाचे मतभेद असतील, तर ते मतभेद नष्ट होऊन एक सामाजिक ऐक्याची भावना इथं वाढीस लागलेली आपल्याला दिसते. तसेच मग जे काही फुटून निघण्याचे जे काही विचार आहे त्याला विघटनात्मक विचार किंवा फुटीरतावादी विचार जे असतात, तर हे विचार सुद्धा ह्या राष्ट्रवादी भावनेमुळे संपुष्टात येत असतात. त्याचा परिणाम काय होतो, तर राष्ट्राला एक प्रकारचं स्थैर्य निर्माण होत असतं. त्याचबरोबर राष्ट्राच्या हितसंबंधाचे रक्षण करणे किंवा पारतंत्र्यात असणाऱ्या देशाला स्वतंत्र करणे, स्वतंत्र असणाऱ्या देशाच्या स्वातंत्र्याचे संवर्धन करणे, ही भावना राष्ट्रवादाने विकसित होत असते. जे एखादं राष्ट्र जर पारतंत्र्यामध्ये असेल तर त्या राष्ट्राला स्वतंत्र करण्यासाठी प्रयत्न करण्याचं काम ही राष्ट्रवादी भावना करत असते. किंवा एखादा स्वतंत्र झालेला आहे, राष्ट्र स्वतंत्रच आहे, तर त्या स्वातंत्र्याचं हितसंवर्धन करणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं असतं. पुन्हा ते राष्ट्र पुन्हा ते देश की दुसऱ्या राष्ट्रावरती अंकित होऊ नये यासाठी सदैव ती राष्ट्रवादी भावना प्रयत्नशील असते. कारण राष्ट्रवादामुळे मातृभूमीविषयी आपुलकीचं नातं निर्माण झालेलं असतं. पुन्हा आपल्या मातृभूमीवर परकीयांचं आक्रमण होऊ नये याकरता राष्ट्रवाद सतत प्रेरणा देत असतो, सतत एकतेची शिकवण देत असतो. याबरोबरच या सांघिकतेची भावना म्हणजे जी एकात्मतेची भावना राष्ट्रवादामुळे जी काही निर्माण झालेली असते, या भावनेमधून राष्ट्रावर जर राजकीय तसेच आर्थिक संकट जर आला असेल तर अशा वेळेस आर्थिक संकटांना एकजुटीने सामना करण्याची भावना सुद्धा ही राष्ट्रवादामुळेच निर्माण होत असते.
परकीय आक्रमण आलेलं असेल किंवा अर्थव्यवस्था कोलॅप्स झालेली असेल, परंतु राष्ट्रवादी भावना व्यक्तीच्या मनामध्ये असेल तर ती प्रसंगी आर्थिक सुव्यवस्था स्थिर स्थावर करण्यासाठी निश्चितपणे योगदान ही देत असते राष्ट्रासाठी. उदाहरणार्थ आता सध्या करोना हा आजार आहे, त्या करोनामुळे भारताची अर्थव्यवस्था कोलॅप्स झालेली आहे, काही बाबतीमध्ये काही आर्थिक अडचण निर्माण झाली, म्हणजे आर्थिक संकटजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. अशा वेळेस मग सरकारला म्हणजे आपल्या राष्ट्राला संपूर्ण भारतीय लोक सहकार्य करत आहे. जे काही पंतप्रधान निधी असेल, मुख्यमंत्री सहायता निधी असेल, यामध्ये अनेक लोकांनी लाखो हजारो रुपये असतील, जे काही शक्य होईल ते आपापल्या परीने आपल्या राष्ट्राला मदत करण्यासाठी सरळ हाताने ही मदत केलेली आहे, राष्ट्राचा विकास होण्यासाठी, आर्थिक संकट दूर होण्यासाठी. म्हणजे कुठल्याही व्यक्तीच्या मनामध्ये असं होत नाहीये की बरं झालं हे संकट आलं बा, असं कुठल्याही व्यक्तीच्या मनामध्ये होत नाही. स्वतःच्या कष्टाने कमवलेली संपत्ती, मग ते कर्मचारी असतील ते वेतनाच्या माध्यमातून असतील, उद्योजक असतील ते नफ्याच्या माध्यमातून असतील, किंवा इतर छोटे मोठे उद्योग रोजंदारी करणारे लोक असतील, हे सर्व लोकांनी आपापल्या परीने राष्ट्राच्या आर्थिक घडीला हातभार लावण्यासाठी हे योगदान दिलेलं आहे किंवा ही मदत केलेली आहे. याला कारण का, की त्या व्यक्तीच्या मनामध्ये राष्ट्राविषयी आपुलकी आहे, देशाविषयी प्रेम आहे, आणि आपण सर्व एक आहोत. आपला विकास झाला, सर्वांचा विकास झाला तर राष्ट्राचा विकास होणार आहे, राष्ट्राचा विकास झाला तर आपल्यालाही फायदा आहे. ही जी काही भावना निर्माण झालेली आहे, ही भावनाच व्यक्तीला ही जी काही मदत आहे आर्थिक विकासामध्ये, आर्थिक संकटामध्ये एक निष्ठा, राष्ट्राप्रती निष्ठा आणि एकजुटीने त्या संकटाचा सामना करण्यासाठी एक प्रेरणा ही देत असते. त्यानंतर साम्राज्यवादाला पायबंद घालता येत असतो, यामुळे साम्राज्यवादाला पायबंद हा एक गुण आहे. या राष्ट्रवादामुळे साम्राज्यवादी जे काही धोरण आहे तर या धोरणांना पायबंद बसलेला आहे. या साम्राज्यवादी धोरणामुळे अनेक राष्ट्र हे पारतंत्र्यामध्ये गेलेले होते. याचं आपण स्वतः उदाहरण आहोत. भारत देश ही या साम्राज्यवादी धोरणामुळेच पारतंत्र्यामध्ये गेलेला होता. म्हणजे या राष्ट्रांमध्ये प्रागतिक राष्ट्रवाद निर्माण झालेला आहे. तर अशा प्रागतिक राष्ट्रवादामध्ये आपल्या राष्ट्राच्या स्वातंत्र्याप्रमाणेच दुसऱ्या राष्ट्राचेही स्वातंत्र्य महत्वाचे आहे असं मानलं जात असतं. त्यामुळे दुसऱ्यांच्या हक्कावर, अधिकारावर, स्वातंत्र्यावर आक्रमण करणे हे त्या लोकांना मान्य नसतं, जिथं प्रागतिक राष्ट्रवाद निर्माण झालेला आहे. मग अशा ठिकाणी साम्राज्यवादी जे काही धोरण आहे, या धोरणाला तिथं कडाडून विरोध केला जात असतो. जर एखादं राष्ट्र साम्राज्यवादाचा स्वीकार करत असेल, पुरस्कार करत असेल, तर त्या राष्ट्राला अटकाव करण्याचं काम हे इतर राष्ट्र हे करत असतात. त्यामुळे राष्ट्रीय मानवतावाद, राष्ट्रवाद असेल, ही मानवतावाद किंवा लोकशाही, समता, बंधुता या भावनांचा एक प्रसार करणारी एक विचार प्रणाली किंवा राजकीय प्रणाली म्हणून तिचा अभ्यास इथं करणं गरजेचं आहे, किंवा म्हणून तिचा एक फायदा किंवा गुण हा आहे. साम्राज्यवादाला ती पायबंद ती घालत असते. त्याबरोबरच राष्ट्रवादामुळे राष्ट्रप्रेम निर्माण होत असतं, हे मागाशी सांगितलेलंच आहे. त्यागाची भावना, प्रसंगी बलिदानही, तसेच एक राजकीय स्थैर्य नागरिकांमध्ये निर्माण होत असतं. अशा प्रकारचे अनेक गुण ही राष्ट्रवादी भावनेमुळे निर्माण झालेले आहे, किंवा राष्ट्रवादाचे हे 6 गुण आपल्याला बघायला मिळतात. याबरोबरच कुठल्याही नाण्याला 2 बाजू असतात, चांगली पण आणि वाईट पण. त्याचप्रमाणे राष्ट्रवादात जसे गुण आहे तसे काही दोषही आहेत. तर ह्या दोषांचाही आपण अभ्यास करणार आहोत. म्हणजे काही राष्ट्रवादामुळे काही हे गुणांचा लाभ होत असला तरी सुद्धा या राजकीय विचारप्रणालीमध्ये किंवा राष्ट्रवादी विचारप्रणालीमध्ये काही दोष आपल्याला दिसून येतात. तर त्यामध्ये आहेत संकुचित राष्ट्रवादी भावनेला चालना, हा एक दोष आपल्याला दिसून येतो. त्यामुळे हा एक महत्वाचा दोष याला म्हणता येईल. कारण ह्या भावनेमुळे, जे राष्ट्रवादी भावनेमुळे काही लोक काही देशातील कदाचित आपल्या राष्ट्राचाच विचार करत असतात.
इतर राष्ट्रांविषयी इतर राष्ट्रातील जनतेविषयी त्यांच्यामध्ये बऱ्याच वेळेस नकारात्मक भावना निर्माण होत असते. एक द्वेषाची भावना इथं निर्माण बऱ्याच वेळेस होत असते. त्यामुळे तो संकुचित राष्ट्रवाद आहे. उदाहरणार्थ जर्मनीचा असेल किंवा फॅशिझमचा असेल, ही संकुचित राष्ट्रवादाची उदाहरणं आहे की त्यांना फक्त त्यांचंच राष्ट्र स्वतंत्र श्रेष्ठ वाटत असतं, जे हिटलर आणि मुसोलिनीच्या कालखंडामध्ये. आजची परिस्थिती नाही सांगत आहे. पण जिथं समजा आत्यंतिक राष्ट्रवादी असेल, जी संकुचित राष्ट्रवादी जिथं निर्माण झाला असेल, तर त्यांना आपलं राष्ट्र श्रेष्ठ वाटतं आणि इतरांचं राष्ट्र हे दुय्यम वाटतं. तर हे दोष हा राष्ट्रवादाचा आहे. त्यानंतर राष्ट्रवादामुळे साम्राज्यवाद, वसाहतवाद यांनाही चालना मिळत असते. जे राष्ट्रवादामुळे स्वतःच्या राष्ट्राबद्दल, मातृभूमीबद्दल प्रेमाची आणि त्यागाची भावना वृद्धिंगत होत असली तरी सुद्धा आपल्या राष्ट्राच्या सीमा अधिक विस्तारल्या गेल्या पाहिजे. आपल्या राष्ट्रावरचा इतरांवर आक्रमण आपण केलं पाहिजे. आपल्या राष्ट्राने इतरांवर आक्रमण करून त्यांचा प्रदेश आपण जोडला गेला पाहिजे. त्यातून आपल्या साम्राज्याचा विस्तार होईल. अशा प्रकारची काही राष्ट्रांची मानसिकता किंवा अशा प्रकारचे एक प्रतिगामी राष्ट्रवाद जिथं निर्माण झालेला असतो, त्या ठिकाणी हा दोष आपल्याला बघायला मिळतो. भारताचा जर विचार केला तर आपण कधीही इतरांच्या राष्ट्रामध्ये, इतर शेजारील राष्ट्रांमध्ये कधीही हस्तक्षेप केलेला नाही. कुठल्याही राष्ट्रावरती आक्रमण करून आपण त्यांचा प्रदेश आपल्या प्रदेशाला जोडलेला नाहीये. त्यामुळे ज्या राष्ट्रांमध्ये ही भावना निर्माण होत असेल, साम्राज्यवादी भावना जिथं निर्माण होत असेल, जिथं साम्राज्यवादी राष्ट्रवाद निर्माण झाला असेल, इथं मात्र हा दोष लागू पडतो. त्यानंतर श्रेष्ठ किंवा कनिष्ठतेला प्रोत्साहन यामुळे मिळत असतं. बऱ्याच वेळेस राष्ट्रातील जे काही परस्पर सहकार्य आणि आर्थिक विकासाच्या नावाखाली इतर राष्ट्रांच्या बाजारपेठा ताब्यात घेणं, त्यांच्यावरती नियंत्रण प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणं, अशा ह्या वसाहतवादी धोरणाला सुद्धा या राष्ट्रवादामुळे चालना मिळालेली आहे. या संकुचित राष्ट्रवादातून ही जे काही इश्यू आहे किंवा हे जे काही समस्या आहे, हे दोष आहेत, हे भेडसावत असतात. त्याचबरोबर धर्म आणि वंश याबद्दल सुद्धा स्वतःच्याच राष्ट्रातील धर्म आणि वंशाविषयी एक वृथ अभिमान जागृत होत असतो. त्यातून काय होतं, इतरांचा द्वेष करण्याची भावना ही बळावत असते काही ठिकाणी. तर ही मात्र हे सुद्धा घातक आहे. हा एक महत्वपूर्ण दोष आहे. त्यामुळे आपली भाषा श्रेष्ठ आहे, आपला धर्म श्रेष्ठ आहे, आपला वंश श्रेष्ठ आहे. ठीक आहे, तुमचा धर्म आणि तुमचा वंश श्रेष्ठ आहे ही भावना असेल, परंतु याचा अर्थ असा नाही की इतरांचा धर्म श्रेष्ठ नाहीये, इतरांचा धर्म कनिष्ठ आहे, इतरांचा वंश दुय्यम आहे. अशा प्रकारची भावना निर्माण होणं चांगलं नाहीये. परंतु दुर्दैवाने राष्ट्रवादामध्ये जी आत्यंतिक किंवा संकुचित राष्ट्रवादी भावना जिथं निर्माण झालेली असते, त्या ठिकाणी हा श्रेष्ठ आणि कनिष्ठ किंवा उच्च आणि नीच अशा प्रकारचा भेदभाव आपल्याला बघायला मिळतो. हिटलरचं उदाहरण आपण मागील काही लेक्चरला घेतलेलं आहे, ते सुद्धा इथं आपल्याला लागू पडू शकतं. ज्यू वंश हे दुय्यम आहे, कनिष्ठ आहे, आणि आर्यवंशी हे श्रेष्ठ आहे. अशा प्रकारची जी भावना हिटलरच्या मनामध्ये निर्माण झाली, ते हा एक दोष तिथं आपल्याला स्पष्टपणे दिसून येतो. त्याबरोबरच राष्ट्रवाद एक व्यक्ती विकासालाही घातक ठरला जातो. म्हणजे राष्ट्रवाद एखादी व्यक्ती विकासाला घातक आहेत असं म्हटलं जात असतं. राष्ट्र आणि राष्ट्रीय हित यांच्या नावाखाली बऱ्याच वेळेस व्यक्तीला आपल्या सर्वस्वाचा त्याग करण्यास सांगितलं जातं. स्वतंत्र विचार करणे, त्यानुसार निर्णय घेणे याऐवजी राष्ट्रीय ऐक्य, राष्ट्रीय अस्मिता, राष्ट्रीय सन्मान याच्या गोंडस नावाखाली एक व्यक्तीला भावना प्रधान बनवले जातं आणि त्यातून मग त्या राष्ट्रहितासाठी व्यक्तिहिताचा बळी दिला जात असतो. हिटलर आणि मुसोलिनी यांचं तेच धोरण होतं. इथं व्यक्ती विकासाला दुय्यम स्थान होतं आणि राष्ट्राच्या विकासाला अतिशय महत्वपूर्ण स्थान होतं. राष्ट्राच्या विकासासाठी, राष्ट्राच्या उन्नतीसाठी, राष्ट्राच्या विस्तारासाठी प्रसंगी बलिदान दिलं पाहिजे आणि हे प्रत्येक पुरुषाने हे बलिदानास सदैव तयार असलं पाहिजे. अशा प्रकारची भूमिका ही साम्राज्यवादी किंवा वसाहतवादी चालना देणारे जे काही राष्ट्रवादी करणारे विचार आहे, तर हे इथं दोष आपल्याला दिसून येतात. त्यानंतर आंतरराष्ट्रीय शांतता आणि विकासाला एक घातक ठरतं की जे आत्यंतिक राष्ट्रवाद किंवा जिथं प्रतिगामी राष्ट्रवाद निर्माण झालेला असतो, अशा ठिकाणी आंतरराष्ट्रीय शांतता आणि
विकास किंवा इतर जे काही विज्ञान तंत्रज्ञानातील प्रगती आहे याला आड येणारा किंवा अडथळा तो ठरत असतो. कारण राष्ट्रवादी भावनेतून एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रापेक्षा स्वतःला श्रेष्ठ मानत असतं. त्यामुळे इतरांना तुच्छ लेखलं जातं जर प्रतिगामी राष्ट्रवाद निर्माण झाला असेल तर. मग साहजिकच तिथं जर इतरांना तुच्छ मानण्याची प्रक्रिया निर्माण झाली, दुर्बलांना कुठलाही फारसं सन्मान न देण्याची भूमिका त्या राष्ट्राने घ्यायला लागला, तर आंतरराष्ट्रीय शांतता आणि विकास होणं अवघड परिस्थिती आहे किंवा त्यातून अडचण निर्माण होऊ शकते. त्यानंतर लोकशाहीशी विसंगत विचार आहेत राष्ट्रवादी, असा एक दोष इथं दिसतो. जर राष्ट्रवादाने आक्रमक रूप धारण केलंच तरचा विषय आहे. जर जो मगाशी सांगितल्याप्रमाणे जे प्रतिगामी राष्ट्रवादी आहेत किंवा साम्राज्यवादी राष्ट्रवाद आहे किंवा आक्रमक राष्ट्रवाद आहे, या राष्ट्रवादाने जर हे आक्रमक रूप धारण केलं तर मग व्यक्तिहित असेल, व्यक्तीचा विकास असेल, व्यक्तीचं स्वातंत्र्य हे नष्ट होतं. म्हणजे लोकशाहीमध्ये ज्या काही स्वातंत्र्य, समता, बंधुता हे जे काही तत्व सांगितलेले आहे, सर्व लोक समान असले पाहिजे, सर्व लोक आपापसात एकमेकांच्या प्रेमाच्या आपुलकीच्या भावनेने राहिले पाहिजे, सर्वांना स्वतंत्र अस्तित्व असलं पाहिजे, ही जी काही लोकशाहीची तत्वे आहे ती ह्या प्रतिगामी राष्ट्रवादामध्ये मात्र मोडकळीस येतात. त्यामुळे ती विसंगत होत असत जर आत्यंतिक राष्ट्रवाद असेल तर. जर संयमी राष्ट्रवाद असेल किंवा जर प्रागतिक राष्ट्रवाद असेल, पुरोगामी स्वरूपाचा राष्ट्रवाद असेल, तर मग हा राष्ट्राच्या संरक्षणासाठी, राष्ट्राच्या शांततेसाठी, विकासासाठी, नागरिकांमधील नैतिक गुणांच्या विकासासाठी निश्चितपणे आवश्यक आहे. जे राष्ट्रवाद जरी ही जे काही दोष असतील तरी सुद्धा याचा अर्थ राष्ट्रवादी भावना निर्माण झालीच नाही पाहिजे असाही होत नाही. काही दोष निश्चितपणे आहे, पण आपण ते शिक्षणाच्या माध्यमातून, समाज प्रबोधनाच्या माध्यमातून हे दोष निश्चितपणे दूर करता येऊ शकतात. पण या राष्ट्रवादाची नितांतपणे गरज आहे. कारण राष्ट्राच्या एक संरक्षणासाठी, राष्ट्राचा विकास होण्यासाठी, राष्ट्रामध्ये शांतता नांदण्यासाठी, आंतरराष्ट्रीय शांतता निर्माण होण्यासाठी, अंतर्गत ज्या काही समस्या असतील ह्या समस्या नष्ट होण्यासाठी राष्ट्रवादी भावनेचा विकास होणं अतिशय गरजेचं आहे. म्हणून जर हे दोष असतील तर या गुणांकडे आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे. तर अशा पद्धतीने राष्ट्रवादाचे गुण आणि दोष या मुद्द्याचा, या टॉपिकचा आपण सविस्तर आढावा घेतला. यानंतरच्या लेक्चरला आपण आंतरराष्ट्रवाद ही संकल्पना आहे, या संकल्पनेचा आपण आढावा घेऊया. तेच थांबूया. धन्यवाद.